तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज आहे गुढीपाडवा। तर मी सीमा तुमच्या सर्वांचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर सकाळची वेळ आहे आणि माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे आणि माझी मुलगी मोठी उठलेली आहे। मी तिला उठवलेलं आहे कारण की मला जरा आज की जी रॅकवरची भांडी आहेत ना त्याच्यावरती खूप धूळ बसते रोजच्या रोज। तिला म्हणलं आज ती क्लीन कर, म्हणलं आज सण आहे चांगला तर व्यवस्थित ते क्लीन कर म्हणलं। मला पण काम आहे, मला डाळ शिजायला टाकायची आहे, देवपूजा वगैरे करायची आहे। तर ती ही न काय करता, कारण आता तिची पण परीक्षा वगैरे संपली आहे, ती काय आता म्हणू शकत नाही मला अभ्यास वगैरे आहे। तर ती पण उठली आणि लागली लगेच कामाला। तिला तिच्याकडेच असतं रविवारी तेवढं रॅकवरची भांडी वगैरे पुसणं तिच्याकडे असतं। तर पुसली होती रविवारी, पण मी ज्या वेळेला स्वच्छता केली होती ना त्या दिवशी सगळी पुसली होती। पण आज म्हणलं आज जरा व्यवस्थित अजून जरा पुस म्हणलं, कारण घरामध्ये जर असं सगळं स्वच्छ असेल ना तर खूप छान वाटतं। तर कालच मी तेलाची किटली वगैरे एकदम क्लीन करून घेतली होती, कारण सण असेल आणि जर किटली घाण असेल तर ते बरोबर नाही दिसत। त्यामुळे मग मी काल गरम पाण्याने व्यवस्थित धुवून घेतली। आठवड्यातून धुवून घ्यावी लागते, पण मी रविवारी धुतली नव्हती तर मी कालच तिला क्लीन करून घेतली आणि त्याच्यामध्ये तेल वगैरे ओतून ठेवलं। तर सकाळी सगळेजण झोपले होते त्यामुळे मला काही देवपूजा वगैरे सकाळी सकाळी करता आली नाही। त्यामुळे म्हणलं आपण जे आहेत ते वरवरची कामं करून घेऊया अगोदर। जे काय आपल्याला चहा डाळ शिजायला वगैरे टाकायचं आहे ना ते सगळं करून घ्यायचं। नंतर सगळ्यांना मी उठवलेलं आहे। तर सगळे उठल्यानंतर सगळा घरातला पसारा आवरायचा। आणि कसं आहे घर छोटं असल्यामुळे आणि हॉलमध्ये माझं देवघर आहे त्यामुळे सगळे उठल्याशिवाय मला ते काही देवपूजा वगैरे करता येणार नाही। आणि मी उठलेली आहे, आज जरा लवकरच उठलेली आहे, 5:45ला उठलेली आहे आणि आत्ता 6 वाजलेले आहेत। आणि एवढं लवकर सगळ्यांना उठवून करायचं काय, आज तर सुट्टी आहे। तर म्हणलं झोपलेत तर झोपू द्यावा म्हणलं सर्वांना। तर म्हणलं आपणच आता काय करायचं, डाळ वगैरे शिजायला घालायची। जी काही गॅलरीतली क्लिनिंग आहे ते मुलीलाच करायला लावणार आहे, तिथे मला गुढी वगैरे उभा करायची आहे। तर ते म्हणले की मी सगळं इथलं आवरते आणि गॅलरी पण स्वच्छ धुवून घेते। तर मी म्हणलं ठीक आहे, तोपर्यंत मी देवपूजा वगैरे करते। आणि आज सण आहे, गुरुवार आहे, तर उंबऱ्याची पूजा ही करायलाच पाहिजे। आणि सणावाराची उंबऱ्याची पूजा ही मी नेहमीच करते, असं काही नाही की दररोजची डेलीची माझी पूजा होत नाही। पण मी ज्या वेळेला सणवार असेल ना तर त्यावेळेला नक्की माझ्या उंबऱ्याची पूजा करते। पण मला आज हळदीचं लेपन करायचं होतं, पण जास्तची हळदच नसल्यामुळे मी काही केलेलंच नाही आहे। तर म्हणलं राहू दे, म्हणलं आहे असंच आपण साधीच पूजा करायची। तर डाळ वगैरे शिजायला टाकली ना तर निवांत आपण सगळी कामं करता येतात, कारण सगळी कामं होईपर्यंत आपली डाळ पण चांगली शिजली जाते। आणि माझ्याकडे कसं माहिती आहे का, कुकर नाही आहे मोठा, छोटासा कुकर आहे। त्याच्यामध्ये किती एक फक्त असं त्या डबे वगैरे काहीच नाही आहे, छोटासा 2 लिटरचा कुकर आहे, त्याच्यामध्ये 1 किलो डाळ वगैरे काही शिजत नाही आहे। त्यामुळं मग मी मोठं पातेलच ठेवते। आणि कुकर असेल ना तर किती एक 15 मिनटाच्या आत डाळ शिजून होते। पण मला ही असं डाळ शिजवायची असेल ना 1 किलो पातेल्यामध्ये तर कंप्लीट 1 तास तर लागेलच अशी शिजायची म्हणल्यावर। तर आता तेवढ्यासाठी मला कुकर घ्यावं लागेल, कारण असा गॅस खूप वेस्ट जातो, येळवणी वगैरे खूप छान निघते। पण कसं माहिती आहे का, आपलं टायमिंग जे काय आहे ना ते कवर होत नाही, ह्याच्यामध्ये खूप वेळ लागतो डाळ शिजायला वगैरे। त्यामुळे आता काय करणार आहे मी, माझा जो जुना कुकर होता ना तो मी मोडूनच तो बारका छोटा कुकर घेतला होता। पण आता मला तोच आता द्यायचा आणि मला दुसरा कुकर आणावं लागेल, कारण त्याची शिट्टी होत नाही। आणि सगळं जर शिट्टी झाली ना तर सगळं बाहेर येतं त्याच्यातून। भात पण टाकला ना शिजायला तर त्याच्यातून पाणी सगळं बाहेर येतं, आणि डाळ पण टाकल्यावर तसंच होतं। त्यामुळे मी काही त्याच्यामध्ये टाकतच नाही, तो ठेवूनच दिलेला आहे आता। तर चहा वगैरे केला, तर मुलीने तोंड धुवून घेतलं होतं, ती म्हणली माझ्यासाठी पण थोडासा चहा कर, त्यामुळे मग आमच्या दोघींपुरताच केला आहे। तर पलीकडे सगळे झोपलेले आहेत निवांत, तर म्हणलं चला म्हणलं आपला पण चहा वगैरे करून प्यायचा। तर रात्री मिस्टरांनी त्यांना सांगितलं होतं रात्री की येताना उद्याच्याला गुढीसाठी सामान घेऊन या काहीतरी। मग त्यांनी काय केलेलं आहे, फक्त फुलंच आणलेली आहेत आणि एक तेवढा हार आणलेला आहे। तर म्हणलं ठीक आहे, जेवढी गरज आहे तेवढंच त्यांनी घेऊन आलेले आहेत म्हणलं। पण नारळ सांगायचं माझ्या लक्षातच आलं नाही, म्हणून म्हणलं मुलाला मी उठवत होते की जाऊन नारळ घेऊन ये पटकन, सकाळी सकाळी गुढी उभा केली ना तरी बरं असतं। सगळे देवपूजा वगैरे झाल्यानंतर म्हणलं पटकन आपलं गुढी वगैरे उभा करायची आणि लगेच पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागायचं। तर एवढी काय मी दारात रांगोळी वगैरे काढत बसली नाही, मी रांगोळी काढत होते तेवढ्यात माझी मुलगी आली आणि मला म्हणली की मी दारात रांगोळी काढते, तुझा। मी म्हणलं ठीक आहे, मी एवढीच आता काढते आणि जाते, तुझी तू काढ म्हणलं। तर मी काय केलेलं आहे, फक्त एवढंच उंबऱ्यावरतीच फक्त काढलेले आहे, बाकीचे तिनं काढले। तिला काढायचं होतं, गुढीची रांगोळी काढायची होती आणि तिनं गुढीची काढलेली आहे, मी काही ती शूट केली नाही, कारण मी माझ्या कामामध्ये परत व्यस्त झाले होते। त्यामुळे तिनं बाहेर रांगोळी काढलेली मी काही बघितलीच नाही, नंतर नेऊन बघितली तर तिने छान रांगोळी काढली होती बाहेर। तर ती रांगोळी काढायला
व्हायला लागली आणि तोपर्यंत मी आत आले. म्हणलं पटकन आपण आतमध्ये जाऊन देवपूजा करून घेऊया, कारण सगळे हॉलमध्ये झोपले. त्यामुळे मी काय केलं, देवघरातले सगळे देव ताटामध्ये घेतले आणि किचन ओट्यावरती नेऊन ठेवले. कारण की म्हणलं इथं तर काय आपल्याला व्यवस्थित देवपूजा करता येणार नाही, कारण आज स्वच्छ आणि एकदम चांगले असे पितांबरीने वगैरे स्वच्छ देव असे धुवून घ्यावे लागतात, घासून घ्यावे लागतात. कारण बरेच दिवस झाला आता ते देव घासलेले नाही आहेत, तर ते काळे झालेले आहेत जरा. तर म्हणलं व्यवस्थित आता चांगलं पितांबरीने वगैरे घासून घ्यावेत. तर खाली एक पाटी घेतली मी त्याच्यामध्ये, कारण खूप पाणी सांडते. असं सगळे देव एकदम व्यवस्थित मी घासून घेतले. तर खूप छान निघाले बरं का. आठवड्यातून 1-2दा तरी, म्हणजे आता मला टाईमच भेटला नाही. ह्या 15 दिवसात मला देव वगैरे पूजायला व्यवस्थित टाईमच भेटलेला नाही आहे. तर मुलंच करायची, त्यामुळं मी काय देवाला, म्हणजे त्यावेळेला पितांबरी पण संपली होती, त्यामुळे काय ते देव घासलेच नसल्यामुळं भरपूर असे ते असे हिरवे हिरवे झाले होते. तर म्हणलं आज व्यवस्थित घासायचे. तर सगळे देवांना मी काय केलेलं आहे, किचन ओट्यावरती आणूनच सगळं धुवून वगैरे व्यवस्थित स्वच्छ केले आणि तिथंच सगळं हळदी कुंकू जे काय असतं ना ते सगळं तिथंच लावलेलं आहे. आणि डायरेक्ट मी लगेच मंदिरातलं सगळं नेऊन ठेवलेलं आहेत. आणि मंदिर मी काय केलेलं आहे, छोटासा झाडू आणला होता ना, मी त्या झाडूने सगळं एकदम असं मंदिर स्वच्छ पुसून घेते. कारण जाळ्या वगैरे लागलेल्या असतात साईडने, ते पुसून घेतले तरी निघत नाही, त्या झाडूने खूप छान निघतात. तर बघा, आरती पण मी गरम पाण्यामध्ये टाकली होती घासायला, कारण खूप चिकट होते आरती अशी. आठवडाभर जर म्हणलं तरी पण खूपच चिकट होते, त्यामुळं आरती खूप चिकट झाल्यामुळे मी काय केलं होतं, थोडंसं विम जेल टाकलं, थोडंसं निरमा टाकला आणि उकळत्या पाण्यामध्ये ती आरती टाकली. तर लगेच एकदम क्लीन निघाली. जास्त काय आपल्याला असं त्याला हे करावं लागलं नाही, घासावं लागलं नाही. तर माझी देवपूजा झालेली आहे. तोपर्यंत डाळ पण इकडे शिजत आली होती बघा आपली. तरी अजून टाईमच आहे, तरी पण अजून अर्धा तास लागेल एवढी डाळ शिजायचं म्हणलं तरी. तर डाळ शिजते तोपर्यंत म्हणलं पीठ वगैरे मळून घ्यायचं म्हणलं पटकन, कारण पीठ मळून ठेवले ना तर पोळ्या एकदम मस्त होतात, मऊ मऊ होतात. त्यामुळे गहू संपले होते, तर दत्ताभाऊंच्या घरूनच आणले होते 10 किलो गहू. तेच काल मुलांनी दळून आणलेले आहेत. दळण पण खूप छान दिलेलं आहे, एकदम मऊ असं ना. असं दळण असेल ना तर पोळ्या एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात. जर निबर पीठ असेल ना तर पोळ्या पण अशा निबर होतात. तर खूप छान असं तिने पीठ दिलं होतं. आणि पीठ जर मी असं मळायचं असेल ना, ज्यावेळेला पोळ्या वगैरे करायच्या असतात ना, त्यावेळेला मी एक पळी तेल टाकते. रोजच्या ह्याला नाही टाकत मी, कधीतरीच टाकते. पण पोळ्या वगैरे करायच्या असेल ना तर मी आवर्जून त्या पिठामध्ये तेल टाकते, कारण की एकदम सॉफ्ट अशी कणिक होते आणि पोळ्या पण एकदम छान होतात. तर मी रोज परातीमध्येच कणिक मळते, पण आज जरा जास्त मळायची असल्यामुळे मी काय केलेलं आहे, पाटीच घेतलेली आहे, पाटीमध्ये मळे. कारण परात पण मी वरती ठेवली होती आणि पीठ एकदमच असं बारीक असेल ना तर असं मळायला गेलं ना तर सगळं ते उडत होतं. त्यामुळे म्हणलं चला, म्हणलं आता आपण पाटीतच ह्याला मळूया. आणि आटा मेकरचं हे भांडं आहे ना, त्याच्यामध्ये व्यवस्थित मी अशी कणिक ठेवलेली आहे, कारण व्यवस्थित कारण दुसऱ्या ताटामध्ये ठेवा, त्याच्यावरती झाकण ठेवा, त्यापेक्षा मी त्याच्यामध्येच ठेवली. माझं पीठ वगैरे मळायचं होतं, तोपर्यंत माझ्या मुलाने तोपर्यंत काय केलं की जी गुढीची काठी होती ना ती काढून व्यवस्थित स्वच्छ वगैरे धुवून, त्याला अशा गोष्टीमध्ये एवढा इंटरेस्ट आहे ना, त्याला खूप आवडतं अशा गोष्टी करायला. तर मिस्टर काय आज त्यांची मनस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे ते काय आज गुढीच्या ह्याच्यामध्ये नव्हते. मी पण त्यांना काहीच बोलले नाही. मी आणि माझ्या मुलाने दोघांनीच आम्ही ते केलेले आहे. तर म्हणलं जाऊ दे, त्यांची आज मनस्थिती ठीक नाही आहे, तर म्हणलं मी आणि माझा मुलगा दोघेजणच आम्ही करतो. म्हणून आम्ही त्यानेच ते काठी वगैरे काढली, स्वच्छ धुतली, पुसून वगैरे घेतली. त्याने बांधायला वगैरे सगळं त्याने तयारी केली. तोपर्यंत मग मी लगेच ताट तयार केला आणि लगेच गुढीची पूजा वगैरे करायला आली. कारण गुढी जर लवकर उभा केली ना तर खूप छान वाटतं सणाला. खूप किती वेळ करायची, मी तरी 9च्या अगोदरच गुढी उभा केली. गावाकडे पहिलं कसं लहानपणी सगळ्यात अगोदर आम्ही लवकर उठायचो, पहाटेच लवकर उठायचो, का तर गुढीपाडवा असल्यामुळे. सगळ्याच्या अगोदर आमच्याच घरी गुढी उभा राहणार ही सगळ्यांना उत्सुकता फार असायची. पण आता इथं पुण्यात कसं आहे माहिती आहे का, मी आज बघितलं तर काही जणांनी ना खूप उशिरापर्यंत गुढ्या उभा केलेल्या आहेत. जसं की आता 11, 11:30पर्यंत कुणी तर गुढ्या उभा केलेल्या आहेत. पण कसं आहे माहिती आहे का, गुढीचं महत्त्व सकाळी लवकरच उभा करायची. पण माझं कसं आहे माहिती आहे, सगळं काम आवरण्यात ह्याच्यामध्ये मला वेळ झालेला आहे, त्यामुळे मग मी तर 9 वाजेपर्यंत केली. तर 9 वाजता माझी डाळ पण शिजून तयार झाली होती. तर म्हणलं गूळ आणला होता. तर 1 किलो डाळ शिजायला टाकले ना तर मी 1 किलोमधला थोडासाच गूळ काढून ठेवते, नाहीतर तेवढा 1 किलो सगळा गूळ मी टाकते. थोडासा का काढते, तर घरामध्ये कुणालाच गुळवणी जे आहे ना ते आवडत नाही, मला एकटीलाच आवडते. त्यामुळं मी काय करते माहिती आहे का, 2 टाईम गुळवणी होईल एवढाच मी गूळ त्यातला साईडला काढून ठेवते, नाहीतर सगळा त्याच्यामध्ये ॲड करून टाकते. कारण पुरणाला ना, डाळीला ना गूळ आणि डाळ
बरोबर असेल ना तर पोळ्या एकदम छान होतात. काय काय जणांना गोड आवडत नाहीत त्यामुळे ते कमी टाकतात, पण आमच्या घरामध्ये गोड सगळेजण खातात त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला. आणि मी नेहमी गूळ ना काळा वापरते, कारण मला अशा लालसर लालसर पोळ्या खूप आवडतात. अशा पिवळ्या पिवळ्या काय करतात ना ते मला आवडत नाहीत. माझ्या नेहमी अशा लाल पोळ्या असतात. तर डाळ शिजली इकडं, तोपर्यंत मी डाळीमध्ये गूळ वगैरे टाकला आणि इकडे साईडला ठेवलं. मुलगी माझी ते पुरण व्यवस्थित हलवत होती मी भाजी टाकेपर्यंत. तिला म्हणलं की मी इकडं भाजी करते, तोपर्यंत तू तिकडं पुरणाला लक्ष दे म्हणलं, कारण की ते लगेच चिकटलं जातं खाली आणि चिकटल्यानंतर मग ते करपट वास लागतो. त्यामुळे तिला म्हणलं तू ह्याला हलव म्हणलं इकडे, मी तोपर्यंत भाजी करते. आणि भाजी खूप असल्यामुळे मी काय केलेलं आहे, पातेल्यामध्ये मी कढईमध्ये फोडणी टाकूनच मी त्या पातेल्यात ओतणार आहे, कारण एवढी ह्याच्यामध्ये पातेल्यात भाजी आहे ना, तर म्हणलं ह्याच्यामध्ये फोडणी टाकण्यापेक्षा म्हणलं कढईमध्येच फोडणी टाकायची आणि त्याच्यामध्ये ते ओतून द्यायचं म्हणलं, कारण भांडी पण खराब होत नाहीत काय नाही. ह्याच्यामध्येच मी सूट बडीशेप जे काय लागतं ना आपल्या पुरणाला ते भाजलं आणि त्याच्यामध्ये टाकलं आणि लगेच मी त्याच्यामध्ये फोडणीला टाकायला घेतलं. तर फोडणीसाठी काय केलेलं आहे मी भाजीच्या, तर आमटीसाठी, तर जे आपण आता गुढीला नारळ फोडला होता ना, मी त्याचंच सगळं भाजी केलेली आहे. मी वाळलं खोबरं टाकलेलं नाही, कारण ओल्या खोबऱ्याची कटाची आमटी खूप छान होते. त्यामुळे मी कटाच्या आमटीला ओलंच खोबरं वापरलेलं आहे. लसूण वापरला, थोडंसं आलं, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर, हे सगळं मिक्सरमध्ये मी बारीक केलं. आणि आमटीला नेहमी काय करायचं माहिती आहे का, कढीपत्ता नेहमी बारीक करताना थोडासा टाकायचा आणि फोडणीला, नुसता फोडणीलाच नाही टाकायचा, तर बारीक करताना पण टाकायचा. टेस्ट खूप छान येते. आणि बटाट्याची भाजी बनवायची असेल ना त्यावेळेलाही नेहमी तसंच करायचं. ज्या वेळेला तुम्ही काय बारीक करताना त्याच्यामध्येच थोडासा कढीपत्त्याची पानं टाकायची आणि बटाट्याची भाजी बनवायची, तर बटाट्याच्या भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो. फोडणी टाकण्यापेक्षा ना कढीपत्ता बारीक करून टाकला ना तर खूप छान होतं. आणि असंही सगळेजण कढीपत्ता बाजूलाच काढून टाकतात. त्यामुळे मी कसं करायचं ठरले माहिती आहे का, आता प्रत्येक भाजीलामध्ये मी काय करते, कढीपत्ता बारीकच करते. त्यामुळं टेस्टही खूप छान येते आणि काढूनही टाकायचा प्रश्न येत नाही. जे काय मग थोडे असतील 2-4 ते फोडणीला टाकलेले ते काढून टाकले तर काय हरकत नाही. तर माझी भाजी झालेली आहे. पुरण वगैरे मी वाटून घेतलेलं आहे. तर मी पुरण चाळणीनेच वाटून घेतलेलं आहे सगळं मस्त असं मऊ. डाळ खूप छान शिजल्यामुळे लगेच पुरण पण माझं वाटून झालेलं आहे. आणि सकाळी जी मी कणिक मळून ठेवली होती ना ती इतकी मस्त झाली होती ना, आणि ह्या नरम डब्यामध्ये ठेवल्यामुळे तर खूप छान अशी राहिली होती कणिक. आणि तिला अशी परत पोळ्या करताना तिला असं काही मळायची वगैरे काही गरजच पडली नाही, इतकी मऊ झाली होती ना, कारण पीठच खूप छान दिलं होतं बरं का त्यांनी दळून. त्यामुळे मला भारी वाटलं. आणि पोळ्या एवढ्या मऊ मऊ झाल्या होत्या ना, खूप छान झाल्या होत्या. तर मी इकडं पोळ्या करते, तोपर्यंत माझी मुलगी काय बोलली की आई मी भजी करते. तर म्हणलं ठीक आहे म्हणलं, तिला भजी येतात, तिनं 1-2दा भजी केले होते म्हणून तिला म्हणलं भजी कर. तर तिने भजीला सगळी कोथिंबीर घेतली, मिरच्या घेतल्या, लसूण घेतला आणि बारीक करायला लागली. बारीक केला आणि बेसन बघते तर बेसन नाही. तर म्हणले आई बेसनच नाही. तिला म्हणलं मग जाऊन खालून घेऊन यायचं म्हणलं. मग ती खाली गेली आणि बेसन वगैरे घेऊन आली. बेसन घेऊन आल्यानंतरच तिनं लगेच भजी केले, कुरवड्या पापड्या सगळं तिनंच तळलं तो माझ्या पोळ्या होईपर्यंत. तर असं पटपट पटपट सगळेजण कामं करायला लागले ना तर काहीच वेळ लागत नाही. आणि माझा पुरणपोळीचा स्वयंपाक सगळा 12ला कंप्लीट झाला होता. आणि किचनवरची भांडी पण माझी सगळी ऑल घासून वगैरे झाली होती, फक्त आता थोडीच पडली असतील, कारण की सकाळी जो स्वयंपाक मी करते ना ती सगळी भांडी मी पहिला अगोदर सगळी घासून घेते, नंतरनं जी काय असेल ती भाजी केलेली पण भांडी मी घासून घेतली, पुरण केल्यानंतर पण मी लगेच भांडी घासून घेतली, त्यामुळे काय भांडी नव्हतेच. तर पोळ्या इतक्या मऊ होत होते ना, मला असं त्या उलटण्यानं असं पलटायला पण येत नव्हती पोळी, इतक्या मऊ पोळ्या होत होत्या. इतकं ते जे कणिकीचं ते हे होतं ना इतकं पातळ पातळ झालं होतं. आणि माझी पुरण भरण्याची स्टाईल अशी आहे की मी थोडीशी चपाती लाटते आणि त्याच्यामध्ये पुरण भरते, का तर आपल्याला पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये पुरण बसतं. त्यामुळे मग मी काय करते, असं हाताने हुंडा वगैरे करत नाही, डायरेक्ट थोडीशी चपाती लाटायची आणि मगच त्याच्यामध्ये ते हे भरायचं. तर पहिल्यांदा मी काय केलेलं आहे, 2 छोट्याशा पोळ्या केलेल्या आहेत. एक म्हणतात की एक टोपल्यासाठी करायची म्हणजे आपल्या गॅससाठी वगैरे करायची, एक गाईसाठी करायची, आणि 2 ज्या केलेल्या आहेत मी एक देवघरामध्ये ठेवणार आहे नैवेद्य आणि एक गुढीलासाठी करणार आहे. तर अशा मी 4 पोळ्या केल्या होत्या. तर खाली इथं गाई बांधतात ना आता, तर मग माझ्या मुलीजवळ मी ताट केलं ना, मग मी तिच्यापाशीच ती पोळी वगैरे देणार आहे गाईसाठी. मी पोळ्या करते तोपर्यंत तिकडे ना किती जणांची बदली झाली. माझ्या मुलीने ना
जे सॉरी कशासाठी बरं ते भज्यासाठी मळलं होतं ना, त्याच्यामध्ये तिनं काय केलं, पहिल्यांदा थोडेसेच भजे तळले, 1 प्लेट तिनं तळले. ती म्हणली आई आता मला काय नको, म्हणली मला लय भूक लागली, म्हणली आता मी बास करते, आता नैवेद्य. मी काय म्हणलं तिला, नैवेद्यपुरते 4-5 झालेत म्हणलं, पटकन म्हणलं तू थोडंसं कुरवड्या पापड्या तळ म्हणलं, पटकन मी ताट तयार करते म्हणलं. ताट तयार झालं ना म्हणलं म्हणजे मग तुम्ही जेवायला लगेच रिकामे होतात, कारण की मुलांना आता 12 वाजत आलेले आहेत, त्यामुळे त्यांना भूक काही सहन होत नव्हती. त्यामुळे म्हणलं पटपट मला काम करू लागा म्हणलं, लगेच म्हणलं मग मी तुम्हाला जेवायला देते म्हणलं. तर मग तिनं काय केलं, पटकन थोडेसे भजे वगैरे केले. तोपर्यंत मग मी काय म्हणलं, चला म्हणलं तुम्ही लगेच मला पापड्या वगैरे तळून द्या, मी लगेच नैवेद्याचं ताट वगैरे बनवून तुम्हाला देते आणि नैवेद्य दाखवा म्हणलं, सगळं देवघरामध्ये दाखव आणि गुढीला पण दाखव. मी म्हणलं होतं सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सगळ्यांनी मिळूनच जेवायचं, पण मुलांना काही नाही जमत एवढा वेळ थांबायला, कारण की एवढ्या पोळ्या लाटायच्या म्हणल्यानंतर मला कंप्लीट तरी अर्धा ते पाऊण तास लागणार होता. त्यामुळे मग ते म्हणले आता मी जेवणारच आहे म्हणले, नैवेद्य वगैरे पटकन करणार आणि आम्ही जेवणार. म्हणलं ठीक आहे बाबा जेवा म्हणलं, आता तुम्ही माझं काय नाही आहे म्हणलं, माझी मी सगळ्या पुरणपोळी करते, किचन वगैरे आवरणार आणि मगच नंतरनं जेवते. तर मिस्टरांची काय होते की कशाला उगाच हे करते, तुला कंटाळा येतो. तर पुरणपोळी वर्षाचा सण आहे असं म्हणूनही चालत नाही, कारण की हा सण लगेच येत नसतो, तो डायरेक्टली पुढच्या वर्षी येतो आणि एवढा आपल्या सणांना आपल्याला महत्त्व देता येत नाही म्हणल्यानंतर मग आपला काय उपयोग आहे. त्यासाठी मी एकही सण असा घालवत नाही जो की मी त्या दिवशी पुरणपोळी वगैरे करत नाही. मी प्रत्येक सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे माझ्या मुलांना अफाट पुरणपोळी आवडते. त्यामुळं ना मी कधीच असं नाही करत की मी आता सण आला आहे आणि मी पुरणपोळी कधी बनवलीच नाही. माझ्या सासूबाई पण मला म्हणतात की एवढ्या कामातून बरं तुला टाईम भेटतो बाबा करायला. कधी कधी दुटी असते, दुटीवरनं येऊन पण मग पोळ्या कराव्या लागतात, कारण काय सणांना सुट्टी देत नाही आहेत. त्यामुळं मग दुटीवरनं आलं ना येते तर डाळ आणि गूळ घेऊन यायची आणि आल्यानंतरच लगेच मग स्वयंपाकाला लागायचं. तर बघा मी त्या प्लेटमध्ये ना जी मी नैवेद्यासाठी केली होती ना ते काढून ठेवलेलं आहे, कारण की ते सगळं लास्टला गेलं ना परत सगळं उचकायला गेलं ना तर ते सगळं हे होऊन जाईल. तोपर्यंत बघा मी सगळं ताट केलेलं आहे नैवेद्याचं. तर मुलीला नैवेद्याचं ताट दिलं मी आणि ती लगेच आली आणि म्हणली की मला आता जेवायचं आहे. तर म्हणलं ठीक आहे म्हणलं, आता तुम्ही जेवा म्हणलं, झाले म्हणलं आता देवाला, कारण कसं आहे माहिती आहे का, नैवेद्याचं ताट झालं देवाला वगैरे नैवेद्य गेला ना तर मग मुलांना जेवायला काहीच प्रॉब्लेम नसतो. मुलगी गेली का लगेच इथे बहिणीचा मुलगा आलाच लगेच, तिला म्हणला जाऊ दे आता तू जा म्हणला तिकडे, माझी मी आता इथे तळतो. तर त्याने काय केलं, 1-2 असं तळत होता. तर माझा मुलगा म्हणला सरक म्हणला, तुला काही जमत नाही म्हणला, माझी मीच करतो म्हणला. आणि तो आलेला आहे आणि तो आता मला ती मदत करायला लागलेला आहे. जे भजी होते ना तेवढे त्या सगळ्यांनी तिघांनी पण तळले, पण सगळे काय तळले नाहीत. ते पीठ शेवटी आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं. म्हणलं आता पुरणपोळी स्वयंपाक आहे आणि एवढं कोणी भजी पण नाही खाणार म्हणलं, सगळेजण पुरणपोळी खाणार म्हणलं. आणि घरामध्ये असं सेपरेट भजी केले तरच सगळेजण खातात, असं पुरणपोळीसोबत किती 1-2च खातात. त्यामुळे म्हणलं थोडेसेच कर म्हणलं, राहिलेले बाकीचे आपण काय करू म्हणलं, संध्याकाळी करूया म्हणलं. तर मग माझ्या मुलाने जे थोडेसे होते ना ते तळले आणि तोही लगेच जेवायला गेला. पुरणपोळ्या केल्या, पण मिस्टरांना पुरणपोळी काही आवडत नाही जास्त, त्यामुळे त्यांच्यासाठी मी 2-3 चपात्या केल्या. आणि प्रत्येक सणाला असंच असतं की त्यांना पोळी आवडत नाही म्हणतात आणि नंतरनं ते खातात, तरी पण त्यांच्यासाठी 2 मला चपात्या ह्या कराव्याच लागतात प्रत्येक सणात, कारण त्यांचं पोळीवरती पूर्ण पोटच भरत नाही. त्यामुळे तर मी त्यांच्यासाठी 2 चपात्या केलेल्या आहेत आणि म्हणलं पटकन सगळेजण जेवायला बसलेत. तोपर्यंत माझ्या पुरणपोळ्या सगळ्या करून झाल्या होत्या. तर म्हणलं मी आता पटकन हे किचनवरचं सगळं आवरते आणि मगच जेवायला बसते, कारण एवढा किचनवरती राडा ठेवून मला काही जेवायला नको म्हणलं. त्यामुळं मग मी काय केलं पटपट. आणि कसं आहे माहिती आहे का, जो पोळ्या मी करत होते ना त्यावेळेला जो पेपर घेतला होता ना त्याच्यामुळे ना किचनवरती काहीच घाण झालेलं नाही आहे. सगळं काय जे असेल ते पेपरवरती पीठ पडलं असल्यामुळे ना किचन थोडंसं क्लीनच राहिलं. तर असं काही ट्रिक केली ना तर आपल्यालाही सोपं पडतं किचन. आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये एवढं पीठ सांडतं ना खाली भयानक, कारण की आपल्याला जास्त स्वयंपाक असतो त्यामुळे भरपूर पीठ सांडतं. त्यामुळे मग मी काय केलं, 2 पेपर हातरले होते, त्यामुळे खूप कमी असं माझं ते पीठ सांडलेलं आहे आणि मला क्लीन करायलाही एकदम सोपं गेलेलं आहे.
क्लीन करायचं म्हणल्यावर नंतर मी काय केली, सगळी गॅसवरची वगैरे भांडी काढून घेतली आणि सगळी गरमच आहेत. आता ती काही घासायची नाही आहेत आपल्याला लगेच, कारण सगळी गरमच आहेत. त्यामुळे म्हणलं जेवण वगैरे करेपर्यंत सगळी थंड होतात, तोपर्यंत किचनवरचं ते जे पीठ वगैरे सांडलेलं आहे ना ते पटकन पुसून घ्यायचं. का पुसून घ्यायचं, कारण की जे झुरळाची बारीक बारीक पिल्लं आहेत ना ते जरा घरात झालेले आहेत. ते असं पीठ वगैरे सांडलेलं दिसलं ना तर लगेच येतात. त्यामुळे मग मी काय करते, लगेच असं किचनवरचं सगळं पीठ असं लगेच पुसून टाकते. सकाळी 6 वाजल्यापासून मी कामाला लागले होते, तर आत्ता वाजलेले आहेत बरोबर 12:30 वाजलेले आहेत. तर 12:30ला माझा सगळा कंप्लीट झालेला आहे स्वयंपाक. आणि मी एकटीच राबत असल्यामुळे आणि थोडं थोडं मधूनच मुलं मला काम करू लागत होते, पण त्यांचं कसं असतं थोडं करू लागायचे, थोडं काय असंच नव्हतं.